नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे. सो अर्थशास्त्राचं आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत. स्पष्टीकरण पाहायला आपल्याला सुरुवात करायची आहे, बिलकुल वेळ न घालवता. अर्थशास्त्राचा ज्या पद्धतीनं मी सांगितलं की मोर ऑर लेस प्रत्येकच जो विषय आहे, फक्त दोन विषयाबद्दल मी भाष्य करू शकत नाही, मॅथ्स, रिझनिंग आणि एक करंट अफेअर. सो हे सोडले तर उरलेले जे 5 विषय आहेत, तर मला असं वाटते की हा पेपर आयडियल होता. आयडियल याचा अर्थ सोपा किंवा खूप अवघड असं त्या ठिकाणी होत नाही. सो ज्या पद्धतीनं असायला पाहिजे किंवा ज्या पद्धतीनं तो सेट केला गेला पाहिजे त्याच पद्धतीनं सेट झालेला होता. जे चांगले अभ्यासू विद्यार्थी आहेत त्यांना सोडवण्यासाठी अतिशय पोषक पेपर होता. ठीक आहे, 15 पैकी 15 म्हणजे काही विषयांच्या बाबतीत तुमचा अट्टहास असला पाहिजे, महाराष्ट्र, भूगोल, पॉलिटी. पण इकॉनॉमिक्सच्या बाबतीमध्ये नॉर्मली 10-12 प्रश्न जर तुमचे सुटत असतील तर इट्स अ व्हेरी गुड. आणि हा पेपर असा होता की तुम्ही आरामात 12 ते 13 प्रश्न त्या ठिकाणी सोडवू शकता. फक्त 1, 2, 3 क्वेश्चन असे होते, 2-3 क्वेश्चन मी ते पण सांगतो की त्या ठिकाणी टफ होते. ठीक आहे, जमले तर जमले, नाही जमलेत नाही जमले, पण बाकी प्रश्न तुम्ही तोडून खाणं त्या ठिकाणी अपेक्षित होतं. या बॅचबद्दल मी बोललेलोच आहे की आता जे गट क एक्झाम येणार आहे, सो त्या गट क साठी आपण काय करतो आहे, त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक बॅच घेतो आहे. टार्गेट 5 नोव्हेंबर आहे. सो त्यामध्ये सर्व विषयांची आपण रिव्हिजन तुमची करून घेणार आहोत. सर्व विषय त्या ठिकाणी कव्हर केल्या जाईल आणि अतिशय कमी शुल्क ठेवलेलं आहे, जेणेकरून गरीबातल्या गरीब विद्यार्थ्याला ती परचेस करता आली पाहिजे. 1999 रुपयात जे मॅथ्स, रिझनिंग सोडून सगळे विषय तुमचे त्यामध्ये कव्हर केल्या जातील. चला डिस्कस करायला सुरुवात करूया. 2017-18चं त्यांनी विचारलेलं आहे, लक्षात ठेवा. आता हे कधी पण तुम्ही समजून घ्या, 17-18 नाही, 15-16 विचारलं का, 14-15, 12-13 विचारलं का, कधीचंही विचारलं का. एक आकडे तुम्हाला कोणते पाठ असले पाहिजे. आता तुम्ही 2022मध्ये जगताय तर तुम्हाला 21-22चे आकडे कन्फर्म माहीत पाहिजे आणि जुन्या आकड्यांवरती जर प्रश्न आला तर तुम्ही त्या ठिकाणी लॉजिक लावलं पाहिजे. येतं लक्षात. सो आता 2017-18मध्ये भारतात सर्वाधिक प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक FDI. आता नॉर्मली हे वर्षात फक्त कर्नाटक 1 नंबरला गेलेला आहे. नॉर्मली महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त, म्हणजे मी फॉर एक्झाम्पल सांगतोय. मग मागच्या कोणत्याही वर्षात विचारलं तर गुजरात किंवा महाराष्ट्र उत्तर तुम्ही मारणं अपेक्षित आहे. तसंच सर्वात जास्त कोणत्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक होत असते. सो यावर्षी सर्व्हिस सेक्टरमध्ये सर्वात जास्त आणि जवळपास प्रत्येक वर्षी सर्व्हिस सेक्टरमध्ये काय होते आहे, गुंतवणूक FDIची सर्वात जास्त होते आहे. सो आता इथं सर्व्हिस सेक्टर दिलेलंच नाही आहे, त्याने दिलेलं आहे कम्युनिकेशन सर्व्हिसेस, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, फिनान्शियल सर्व्हिसेस, रिअल अँड होलसेल ट्रेड. हे तर येणारच नाही त्या ठिकाणी. सो मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जास्त होत नाही, सर्वात जास्त सर्व्हिसेस. मग फिनान्शियल सर्व्हिसेस की कम्युनिकेशन सर्व्हिसेस. सो कम्युनिकेशन सर्व्हिसेसमध्ये काय आहे, सर्वात जास्त त्या ठिकाणी FDI आहे. फिनान्शियल सर्व्हिसेस नाही, बँकांमध्ये FDI जास्त येत नाही आपल्या देशांमध्ये. सो आपल्या देशात दुसऱ्या देशांमध्ये मात्र FDI घेऊन जातात आपल्या इथल्या बँका, फॉर एक्झाम्पल SBI सारख्या बँका. सो त्याच्यामुळं ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे कम्युनिकेशन सर्व्हिसेस. हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे जाऊया आपण. देशातील द्वितीय क्रमांकाचा कृषीप्रधान उद्योग. लक्षात ठेवा, भारतातील सर्वात 1 नंबरचा कृषीप्रधान उद्योग आहे कापड उद्योग आणि 2 नंबर लागतो त्या ठिकाणी साखर उद्योगाचा. सो त्यामुळं ह्या प्रश्नाचं उत्तर साखर उद्योग यायला पाहिजे. त्याच्यानंतर देशातील सर्वात जुना आणि संघटित क्षेत्रातील उद्योग कोणता आहे, सुती कापडाचा उद्योग. सो इसवी सनाच्या पूर्वीपासून तो चालत आलेला आहे. याच्या लक्षामध्ये. पुढे जाऊया आपण. आणि असं म्हणतात जगात पहिलं कापसाचं उत्पादन हे गुजरातमध्येच त्या ठिकाणी झालेलं आहे. गुजरातमध्ये एक ही होती पहा, आपलं हडप्पन सिव्हिलायझेशनमध्ये एक भोगवा नावाचं ठिकाण होतं, भोगवा नदी होती, सॉरी. त्या भोगवा नदीवर एक रवरून आय थिंक रंगपूर नावाचं ठिकाण होतं. तिथं मोठ्या प्रमाणात काय केलं जायचं, उत्पादन केलं जायचं. म्हणजे कापड उद्योग हा भारतातील सर्वात जुन्या उद्योगांपैकी एक त्या ठिकाणी आहे. सो त्यामुळे ते येणार. जलद औद्योगिकरणास कारणीभूत असणारा उद्योग, याला बॅकबोन ऑफ इंडियन इकॉनॉमी असं म्हटलं जातं, तो म्हणजे लोहपोलाद उद्योग. येतं लक्षात. आता हे ऑलरेडी उत्तर मारलेलं आहे कोणीतरी, तर त्याच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही. काही उत्तर बरोबर आहेत, ज्या पोरांनी हा पेपर सोडवला आहे, काही उत्तर बरोबर आहेत, काही चुकलेले आहेत त्याचे. त्यामुळे मी जे सांगतो त्यावर फोकस करण्याचा प्रयत्न करा. नवीन तंत्रज्ञानाचा वापर सध्या वाहन उद्योगामध्ये केला जातो आहे. एकदम सोपा प्रश्न होता. म्हणजे याचं काय असायला पाहिजे, 3, 1, 2, 4. 3, 1, 2, 4 आहे का आपल्याकडे, ऑप्शन आहे. सो 3 नंबरचं विधान बरोबर आहे. 3, 1, 2, 4 याचं उत्तर असायला पाहिजे. चला, एकदम म्हणजे तुम्हाला इकॉनॉमिक्स ॲज सच काही वाटणारच नाही. मी नेहमी सांगतो की कंबाईन गट ब असू द्या किंवा कट क असू द्या, याच्यामध्ये कधीही मॅक्झिमम क्वेश्चन्स हे कन्सेप्च्युअल नसतातच. थोडासा फॅक्च्युअल डेटा तुम्हाला पाठ पाहिजे. 10 प्रश्न हे एकदम फॅक्च्युअल असतात आणि फक्त 5 प्रश्न त्या ठिकाणी कन्सेप्च्युअल. या पेपरमध्ये तर 2-3च प्रश्न कन्सेप्च्युअल आहे, बाकी सगळे फॅक्च्युअल. हा पण फॅक्च्युअल होता, याच्या आधीचा पण फॅक्च्युअल होता. आता हा नाही आला तरी चालतो, एक तुक्का मारला किंवा नाही जरी मारला, स्किप केला क्वेश्चन तरी चालतो.
वायू प्रदूषणाच्या वाढत्या समस्येचा सामना करण्यासाठी 21-22च्या अर्थसंकल्पात 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या, ज्याला जमत असेल कॉंग्रॅच्युलेशन्स, ज्याला जमत नसेल स्किप केला तरी चालतो, रिकामी जागा शहरी केंद्रांसाठी रुपये 2217 कोटी प्रदान करण्याचा प्रस्ताव आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर 42 आहे. फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, लॉजिक वगैरे याच्यामध्ये मॅक्झिमम लागत नाही. 32, 42, 52, 62 त्यापैकी 42 उत्तर आहे. हां, आता पूर्ण तुमच्या 15 क्वेश्चनमध्ये सर्वात टफ म्हणजे मला सर्वात जास्त वेळ कोणत्या प्रश्नाच्या मागं गेला रिसर्च करण्यामध्ये, तर तो हा प्रश्न आहे. त्यांनी कधीचा डाटा विचारावा म्हणजे हे एकदम ऑडमध्ये चालले गेले. 7व्या वित्त आयोग. बरं, 7व्या वित्त आयोगामध्ये पण त्यांनी राज्यांना जो शेअर दिला जातो तर तो सर्व टॅक्सेसमधला शेअर्स नाही विचारला आहे, फक्त केंद्रीय उत्पादन शुल्काचा राज्यातमधला शेअर्स काय आहेत. मग खूप जास्त रिसर्च केल्यानंतर एक छोटीशी माहिती मला सापडली, ती ही आहे की जे एक्साईज डिस्ट्रीब्युशन आहे त्याच्या फॉर्म्युल्यामध्ये ते पण अर्धवट सापडली की 25% शेअर्स म्हणजे इक्वल शेअर्स दिला आहे, म्हणजे दोन गोष्टींना 25% शेअर दिला आहे त्यांनी, असं म्हटलेलं आहे. सो इथं दिलेलं आहे, डिसाइडेड वॉज टू डिस्ट्रीब्यूट अमंग द स्टेट्स देअर शेअर्स ऑफ सेंट्रल एक्साईज रेव्हेन्यू बाय गिव्हिंग इक्वल वेटेज ऑफ 25% टू पॉप्युलेशन. आणि 112 नंबरचं पेजेस अवेलेबल नव्हतं, म्हणजे पॉप्युलेशनला 25% आहे, आणखी कोणाला तरी 25% असणार आहे त्याच्यामध्ये. म्हणून मी एवढं तुम्हाला सांगू शकतो ह्या प्रश्नामध्ये, ह्या प्रश्नाचं उत्तर तर मला माहीत नाही आहे पोरांनो, सॉरी, ह्या प्रश्नाचं उत्तर तर मला माहीत नाही, पण लोकसंख्येसाठी 25% शेअर्स आहे, म्हणजे हे एक बरोबर आहे, हे एक असू शकतं आणि हे ऑप्शनमधून कटलं तुमचं. बी आणि सी त्या ठिकाणी ऑप्शनमधून कटलेलं आहे. बी आणि सी योग्य नाही आहे त्या ठिकाणी. सो एवालं ऑप्शन त्या ठिकाणी उत्तर असू शकते. हा अतिशय ऑड आहे. आता आयोग काय उत्तर देते ह्याचीच आपल्याला वाट पाहावी लागणार. पुढे जाऊया आपण. आता हा प्रश्न तर आपल्या टेस्ट सिरीजमधून ॲज इट इज आला आहे, म्हणजे ॲज इट इज म्हणजे तो योगायोग होता. असे योगायोग आजकाल फार घडत आहेत. म्हणजे भारतात 1980 ते 85 काळात लहान जमीन धारकता होण्याचा खालीलपैकी कोणते कारण आहे. आत्ता जी 12वी टेस्ट झाली, 12 टेस्ट होत्या टोटल कंबाईनमध्ये, आता यावर्षी जी 12वी टेस्ट होती त्यामध्ये हा विचारलेला प्रश्न 78 नंबरचा मी टेलिग्रामवर पण टाकला आहे, तिथं पाहू शकता तुम्ही. खालीलपैकी कोणती भारतामध्ये धारणा क्षेत्राचा आकार लहान असण्याची कारणे आहे. लोकसंख्या वाढ, संयुक्त कुटुंब पद्धतीत वाढ, वारसा हक्क कायदे, कर्जबाजारीपणा, जे जशाच तसं आहे. सो वारसा कायद्यांमुळं काय झालेलं आहे, आजकाल मुली पण शेअर्स त्या ठिकाणी मागायला लागलेल्या आहे. शेतीमध्ये 100% मागायला लागलेल्या आहे. आधी मुली शेअर्स मागत नव्हत्या, बरोबर आहे. सो आता वारसा हक्क एवढे स्ट्रॉंग झालेले आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर उद्या एखादी केस स्टँड झाली कोर्टामध्ये आणि त्यामध्ये जर मुलगी दावेदार असेल, केस म्हणजे तुम्हाला माहिती आहे की 100% मी केस जिंकणार आहे, पण ती मुलीच्या फेवरमध्ये तिचा निकाल लागतो, येतं लक्षामध्ये. सो आजकाल वारसा हक्क कायदे जे आहे ते फार मजबूत झालेले आहे. आणि म्हणजे जर एखाद्या जमिनीमध्ये समजा आता एखादी जमीन विकत घ्यायला गेले तुम्ही आणि त्यामध्ये जर समजा 3 भाऊ आणि 1 बहीण असेल तर लोक जमीनच विकत घेत नाही. का बरं? ते म्हणतात 3 भाऊ चालतात आम्हाला, पण 4थी बहीण आहे. म्हणजे जमीन समजा बहिणीनं विकली, पैसे घेऊन घेतले, 1 कोटीची जमीन विकली, 25 लाख घेतले जरी बहिणीनं, आणि वेळेवर म्हटलं मला फसवण्यात आलेलं आहे, मला ह्या व्यवहाराबद्दल काहीच माहीत नव्हतं, तर ज्यानं विकत घेतलेली आहे जमीन त्याची जमीन तर जातेच जाते, त्या 3 भावावर पण केस दाखल होते. म्हणजे एवढे कायदे आजकाल मजबूत झालेले आहे. त्यामुळं महिला पण त्या ठिकाणी जमिनीत वाटा मागायला लागल्यामुळं, धारणा क्षेत्र हे डिस्ट्रीब्यूट झाल्यामुळं पर हेड कमी कमी होत चाललेलं आहे. वेगाने वाढणारी लोकसंख्या, म्हणजे पंजोबाकडं 300 एकर जमीन होती, त्याच्यानंतर पंजोबाला 5 लेकरं होते किंवा 3 लेकरं होते, 100 आली. नंतर आजोबाला 4 लेकरं होते, 25 आली, आणि वडिलांना 5 लेकरं होते, झालं 5 एकरावरच आलेत तुम्ही. सो वाढणारी लोकसंख्या हे पण त्याचं कारण आहे. ग्रामीण कर्जबाजारीपणा, त्यामुळं जमिनी काय केल्या जातात, विकल्या जातात किंवा गहाण ठेवल्या जातात. वेगाने वाढणारी संयुक्त कुटुंब व्यवस्था, हे मात्र उत्तर नाही आहे. संयुक्त कुटुंब पद्धतीत जमिनी संयुक्त राहतात, त्या डिवाईड होत नाही, त्यामुळे धारणा क्षेत्र कमी असण्याऐवजी ते म्हणजे ज्यांची संयुक्त कुटुंब आहे, 4 भाऊ आहे, तर त्यांच्याकडे 100 ते 125 एकर जमीन तुम्हाला पाहायला मिळते, येथे लक्षात. पण जी न्यूक्लिअर कुटुंब पद्धती आहे, म्हणजे ज्यामध्ये मुलं कुटुंबातून बाहेर पडून स्वतःचं म्हणतात, पहा, जेव्हा लग्न झालेलं नसते तेव्हा सगळे एकत्र राहतात, लग्न झाले की बायका काड्या करायला सुरुवात करतात की अहो तुम्ही एवढे मेहनती आहे, चला ना आपण इथं काय खेड्यामध्ये काय पडलेलं आहे, लेकरांचं शिक्षण पण होत नाही तर व्यवस्थित, तुम्ही एवढी मेहनत करतात, तुमचे उरलेले 3 भाऊ तर तुमच्याच जीवावर जगतायत, सो आपण खूप प्रगती करू, मागा 25 एकर तुमचे वेगळे 100 पैकी. आणि मग अशा पद्धतीनं 100 एकराचे 25 मध्ये 4 तुकडे होतात. आणि मग आईवडिलांना जेव्हा सांभाळायची वेळ येते तेव्हा ते खेड्यातले लोक पाहत बसतील म्हणतात. म्हणून वेगाने वाढणारी संयुक्त कुटुंब व्यवस्था, एक तर वेगानं संयुक्त कुटुंब व्यवस्था वाढतच नाही आहे, पहिली गोष्ट ती काय होत चाललेली आहे, कमी होत चाललेली आहे. उलट न्यूक्लिअर फॅमिलीज ज्या असतात येथे लक्षात, त्या वाढत चाललेल्या आहे. त्यामुळं ड चुकीचं आहे. ABC काय असणार ह्या प्रश्नाचं उत्तर असणार. पुढे जाऊया आपण.
खालीलपैकी कोणते राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चे, म्हणजे खास म्हणजे काय, हा प्रश्न मी कालच एक्सप्लेन केला बरं का टेस्ट सिरीजमध्ये, काल नाही परवा एक्सप्लेन केला टेस्ट सिरीजमध्ये, आणि आला तो, लकी आहेत म्हणजे त्यांना डायरेक्ट आला, कारण लवकर सुटणार तो. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चे उद्दिष्ट नाही. 2000चं जे लोकसंख्या धोरण होते त्यांना 3 उद्दिष्ट ठेवले, एक शॉर्ट टर्म, मीडियम टर्म, लॉंग टर्म. शॉर्ट टर्ममध्ये सांगितलं की आरोग्याच्या ज्या फॅसिलिटीज आहे त्यांना सगळ्यांना ॲक्सेसिबल असल्या पाहिजे. मीडियम टर्म म्हणजे 2010पर्यंत त्यांनी सांगितलं की बाबा बालमृत्यूदर, माता मृत्यूदर, त्यानंतर विवाह नोंदणी म्हणा किंवा जे संस्थात्मक प्रसूती आहे यासाठी टार्गेट्स ठेवण्यात आले. आणि जे लॉंग टर्म होतं त्यामध्ये 2045पर्यंत लोकसंख्येचं स्थिरीकरण करायचं होतं. सो मग याच्यामध्ये बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे हे आहे, लोकसंख्या धोरणाचं उद्दिष्ट नाही असं विचारलं आहे. सार्वत्रिक लसीकरण करणे हे पण आहे. हम दो हमारे दो, 2 मुलांचे लहान कुटुंब स्वीकारण्यास प्रोत्साहन देणे हे पण आहे. गरीब मुलांसाठी मध्यान्ह आहार योजना असं काही ह्याच्यामध्ये मेन्शन नव्हतं, पण ॲक्च्युली ही जी मध्यान्ह आहार भोजन योजना आहे हे लोकसंख्या धोरणाच्या आधीची आहे. ऑगस्ट 1995मध्ये मिड डे मील स्कीम त्या ठिकाणी लॉन्च करण्यात आली होती. त्यामुळे ह्या स्कीमचा आणि लोकसंख्या धोरणाचा काहीही संबंध नाही, म्हणून 3 नंबरचं उत्तर तुमचं ऑप्शन तुमचं उत्तर आहे. पुढे जाऊया. 1993मध्ये सरकारने यांच्या अध्यक्षतेखाली, बघा 91मध्ये आपण LPGचं धोरण स्वीकारलेलं आहे, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. त्यापैकी खाजगीकरणासाठी म्हणजे प्रायव्हेटायझेशनसाठी सर्वात पहिला आयोग 1993मध्ये गठीत करण्यात आलेला आहे. तो म्हणजे सर्वात हुशार व्यक्ती C. रंगराजन याच्या अध्यक्षतेखाली तो गठीत झालेला आहे. आणि त्या कमिशनने सांगितलं होतं किंवा त्या समितीनं सांगितलं होतं की तुम्ही काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी निर्गुंतवणूक आयोगांची स्थापना केली पाहिजे. म्हणून 1996मध्ये पहिला निर्गुंतवणूक आयोग गठीत झालेला आहे, GV रामकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली 1996मध्ये स्थापन झालेला आहे. आणि दुसरा जो निर्गुंतवणूक आयोग आहे तो 2001मध्ये HR पटेल यांच्या अध्यक्षतेखाली किंवा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, तो पटेल नाही पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाला. आपल्याला विचारलेलं आहे 93मध्ये सरकारने रिकामी जागा यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमधून निर्गुंतवणूक करण्यासाठी कोणती समिती नेमली होती. हे रामकृष्ण आणि HR पाटील हे पुढच्या टेस्टमध्ये येणार आहे किंवा पुढच्या पेपरमध्ये येणारे प्रश्न आहे तुम्हाला हे. सो हे आयोग आहेत. तुम्हाला समिती विचारली ती रंगराजन समिती आहे. ह्या समितीनंच हे स्थापन करायला लावले होते. म्हणजे हमखास याच्यावर प्रश्न दरवर्षी येणार म्हणजे येणार, ठरलेलं आहे ते. त्याच्यानंतर NK सिंग, अतिशय सोपा प्रश्न आहे 2016मध्ये. आता NK सिंग यांच्या अध्यक्षतेखाली वित्त आयोग देखील गठीत झालेला आहे, पण त्यांनी काय म्हटलेलं आहे, NK सिंग समिती कशासाठी गठीत झाली होती, तर ते FRBM नावाचा कायदा आहे, FRBM फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट नावाचा एक कायदा आहे. सर्वात पहिल्यांदा विजय केळकर समितीनं 2002मध्ये रेकमेंड केला होता. त्यानुसार 2003 आणि 4 पासून तो लागू झालेला आहे FRBM कायदा. त्यानंतर परत एकदा विजय केळकर समिती गठीत झालेली आहे 2012मध्ये. आणि त्यानंतर तिसऱ्यांदा FRBM कायदा आणण्यासाठी NK सिंग आयोग गठीत झालेला आहे 2016मध्ये. त्यामुळे NK सिंग समिती ही वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन FRBMसाठी गठीत करण्यात आलेली आहे. एकदम सोपे सोपे प्रश्न, म्हणजे जे एकदम प्लेयर पोरं आहेत त्यांनी ते एन्जॉय करून आले असणार आहे पेपर, म्हणजे तोडण्याचा पण एक आनंद असतो पहा पेपर. पुढे जाऊया. रूरकेला, भिलाई, दुर्गपूर म्हणजे 2, 4, 6 पाठच करून घेतलं होतं मी क्लासच्या पोरांकडून. 2, 4, 6 दुसरी पंचवार्षिक योजना जी आहे त्यामध्ये दुर्गपूर, त्याच्यानंतर रूरकेला आणि भिलाई हे 3 त्या ठिकाणी स्टील पॉवर प्लांट स्थापन करण्यात आले. चौथी जी आहे सो ह्याच्यामध्ये तुमचं महत्त्वाचं आहे एक, याच्यामध्ये आहे पहा बोकारो आणि पश्चिम बंगालमधलं, हे झारखंडमध्ये आहे बोकारो आणि बुरनपूर पश्चिम बंगाल. आणि 6वी जी आहे त्याच्यामध्ये विजाग एक आहे, विशाखापट्टणम आणि सालेम एक आहे. सालेम कुठे आहे, तमिळनाडूमध्ये. विशाखापट्टणम कुठे आहे, आंध्र प्रदेशमध्ये. बोकारो कुठे आहे, झारखंडमध्ये, झारखंड. आणि बुरनपूर कुठे आहे, वेस्ट बेंगॉलमध्ये. आणि ह्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 3 आहे, भिलाई, रूरकेला आणि तुमचं दुर्गापूर. रूरकेला ओरिसामध्ये, भिलाई छत्तीसगडमध्ये आणि दुर्गापूर त्या ठिकाणी वेस्ट बेंगॉलमध्ये. हे 3 आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, दुसरी पंचवार्षिक योजना. एकदम सोपा प्रश्न होता हा देखील. हां, आता हा एक क्वेश्चन होता, जरा ऑड होता. जमला तर जमला, नाही जमला तरी चालतंय. बघा आता याच्यातलं ए विधान तर 100% बरोबर आहे. ठेव विमा पत हमी महामंडळ सुधारणा कायदा संसदेने 2021मध्ये मंजूर केला. का बरं मंजूर केला, म्हणजे हा कशासाठी होता, विम्यासाठी होता. आणि पत हमी महामंडळ सो याला DIGC म्हटलं जाते, DICG म्हणजे डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन, DICGC
ही एक संस्था आहे. पहा मधात काय झालं होतं तुम्हाला माहीत असेल, पंजाब नॅशनल बँक यांनी काय केले होते, लोकांचे पैसे बुडवले होते. येतं लक्षामध्ये. मग यानंतर सरकारने ही गोष्ट सिरियसली घेतली आणि सांगितलं की प्रत्येक बँकेनं इथून पुढं ज्या ठेवी ठेवतात, म्हणजे ज्या खाजगी बँका असा किंवा कोणत्याही बँक असू द्या, गव्हर्नमेंट बँक असो खाजगी बँक, इथून पुढं जे लोक तुमच्या बँकात ठेवी ठेवतात त्यांनी या संस्थेकडं काय केले पाहिजे, त्यांचे इन्शुरन्स काढले पाहिजे. मग आता मेन प्रॉब्लेम होता इन्शुरन्सचे हप्ते कोण भरणार, तर बँकांनी भरायचं, बँकांनी इन्शुरन्स काढायचं, ठेवीदारांनी नाही. म्हणून हे जे आहे ठेवीदारांकडून विम्याचा हप्ता वसूल केला जाणार, हे चुकीचं आहे. ठेव विमा हप्ता सर्व विमाधारक बँकांसाठी अनिवार्य होता. आता मग सर तुम्ही लॉजिकनं कसं सोडवलं असतं याला, तर भाई सिंपल आहे ना, ठेव विम्याचा हप्ता एक तर ठेवीदाराकडून वसूल केला जाईल किंवा बँकांकडून वसूल केला जाईल. मग आता लॉजिक लावा ना तुम्ही, अमेंडमेंट करून ठेवीदारांना पिडणार का बँक? नाही. सो ज्या RBI किंवा हे कायदा पास केला चाललेला आहे, सरकार म्हणा किंवा संसद म्हणा, ही ठेवीदारांना पिडणार का? नाही. कोणाला पिडणार मग ते? सो ती पिडणार बँकांना. किंवा त्रास कोणाला देणार? बँकांना. ही जबाबदारी बँकांची असं सांगणार. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर A आणि C असायला पाहिजे. सो त्यामुळे फक्त A आणि C विधान बरोबर आहे, B चुकीचं आहे. पुढे जाऊया आपण. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, सो SGRY ही 2001 मध्ये सुरू करण्यात आली, एकदम बरोबर आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, आता बघा भरपूर जणांनी इथं घपळा केलेला आहे. लक्षात ठेवा, नरेगा आणि MG नरेगा याच्यात फरक आहे बरं का. नरेगा आणि MG नरेगा, लक्षात ठेवा, ह्या दोन योजनांमध्ये छोटासा फरक आहे. तसे हे दोन्ही नावं एकाच योजनेचे आहे, पण छोटासा फरक आहे. जी 2006 मध्ये 2 फेब्रुवारी, कायदा 2005चा आहे, 2 फेब्रुवारी 2006 ही तारीख विचारलेली आहे एकदा राज्यसेवेने. सो यावेळेस नरेगा लॉन्च झालेली आहे, नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम किंवा एजन्सी. ही जी सुरू झालेली आहे ती 2 फेब्रुवारी 2006ची आहे आणि तिला महात्मा गांधींचं नाव जे देण्यात आलेलं आहे, निवडणुका जवळ होत्या म्हणून 2009च्या, सो ते 2 ऑक्टोबर 2009ला दिलेलं आहे. सो 2 ऑक्टोबर 2009. म्हणून जर तुम्हाला हे विचारलेलं आहे, काय विचारलं आहे की महात्मा गांधी स्पेशल शब्द जर मेन्शन असेल MG नरेगा, तर ती फेब्रुवारी 2006ची नाही 2009ची पाहिजे होती, म्हणून B चुकीचं आहे. हे बरोबर आहे. नेहरू रोजगार योजना ऑक्टोबर 1989, एकदम बरोबर आहे. सो 7वी योजना जी आहे, जी या कालखंडात 1985 ते 1990ला लॉन्च झाली, तिला रोजगार निर्मिती जनक योजना म्हणतात. का बरं म्हणतात? कारण ह्याच योजनेमध्ये 1989 मध्ये 2 महत्त्वाच्या भारतातल्या योजना, ग्रामीण भागासाठी जवाहर रोजगार योजना, शहरी भागासाठी नेहरू रोजगार योजना लॉन्च झाली होती. त्यामुळे हेही विधान काय आहे? बरोबर आहे. 1989लाच लॉन्च झाली होती. शहरी भागासाठी नेहरू, ग्रामीण भागासाठी जवाहर. सो अ आणि क हे विधान बरोबर आहे. सो A आणि C हे 2 विधानं काय आहे? बरोबर. तुम्हाला सत्य विधान विचारलेलं आहे, सो A आणि C हे त्याचं उत्तर असणार. चलो आगे चलते हैं. फारच मजेशीर पेपर होता बरं का हा. पुढे जाऊया. मार्च 2020 अखेर कोणत्या राज्यात प्राथमिक कृषी पतसंस्थांची संख्या, प्राथमिक कृषी पतसंस्थांची संख्या सर्वात जास्त कुठे आहे? महाराष्ट्रात. आणि तसे मी तुम्हाला सांगितलं आहे, इन केस जर प्रश्नाचं उत्तर माहीत नसेल आणि ऑप्शनमध्ये महाराष्ट्र असेल तर मारून मोकळं व्हायचं, टेन्शन नाही घ्यायचं त्याचं. कारण पेपरमध्ये महाराष्ट्रावरती भर जास्त असतो, हा त्याच्या मागची फिलॉसॉफी आहे. जर माहीत नसेल तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, महाराष्ट्र मारून मोकळं व्हायचं. याचं लक्षात. तुम्ही माझे जुने लेक्चर्स पहा. आता पेपरमध्ये आलं आहे म्हणून सांगत नाही आहे तुम्हाला, म्हणजे आता ही गोष्ट अशी आहे की तुम्हाला जुने लेक्चर्स पहा, माझे जुने जे आहे कंबाईनचे एक्सप्लेनेशन हे ते बारकाईनं पहा. एक वही बनवा स्पेशल, तुम्हाला हे टिप्स कामी येतील. म्हणजे पुढे जाऊया आपण. खालीलपैकी कोणता भारतीय रिझर्व्ह बँकेचा परिणामात्मक मौद्रिक उपाय नाही? म्हणजेच कोणता? क्वांटिटेटिव्ह मॉनिटरी मेजर्स. बघा, म्हणजे RBI मार्केटमध्ये असणारी महागाई टॅकल करण्यासाठी 2 वेपन्स यूज करते आहे किंवा 2 इन्स्ट्रुमेंट वापरते आहे, क्वांटिटेटिव्ह, क्वालिटेटिव्ह. क्वांटिटेटिव्ह म्हणजे मार्केटमधल्या क्वांटिटीसोबत खेळते आहे. फॉर एक्झाम्पल रेपो रेटचा वापर करून, रिव्हर्स रेपो रेटचा वापर करून, बँक रेटचा वापर करून, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेटचा वापर करून, ओपन मार्केट ऑपरेशन्स करून वगैरे वगैरे, किंवा मार्केट स्टॅबिलायझेशन स्कीम इम्प्लिमेंट करून. सो याला म्हणतात क्वांटिटेटिव्ह मेजर. आणि क्वालिटेटिव्ह म्हणजे काय? सो बँकांना दम देणे म्हणजे शिस्तीत राहायला सांगणे, त्यांना प्रोत्साहन देणे किंवा त्यांच्यावरती थेट कारवाई करणे, ह्याला काय म्हणतात? क्वालिटेटिव्ह मेजर्स. मग याच्यामध्ये नैतिक समजावणे हे काय आहे? क्वालिटेटिव्ह मेजर आहे. बाकी क्वांटिटेटिव्ह आहे, बँक रेट, त्याच्यानंतर CRR, SLR हे सगळे काय आहे? क्वांटिटेटिव्ह. हे क्वालिटेटिव्ह आहे. म्हणून नैतिक समजावणी हे या प्रश्नाचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. पुढे जाऊया. राजकोषीय तूट आणि वर्षभरातील व्याज हे कशाचा फॉर्म्युला आहे? प्राथमिक तूट, प्रायमरी डेफिसिट,
एकदम सिंपल आहे. पुढे जाऊया. नियंत्रक व महालेखा परीक्षक कॅग यांना पुरवणी लेखा परीक्षणाचे आदेश देण्याचा अधिकार असून लेखापरीक्षण अहवाल प्राप्त झाल्यापासून 60 दिवसाच्या आत लेखापरीक्षण अहवालावर ते टिप्पणी करू शकतात. फॅक्च्युअल क्वेश्चन आहे 70 नंबरचा. आला तरी ठीक, नाही आला तरी ठीक. सो 3 प्रश्न जर सोडले तुमच्या अख्ख्या पेपरमधले तर बाकीचे सर्व तुटण्यासारखे प्रश्न आहे. 12ला 12 आउट ऑफ 12 काढू शकता जर तुमचा डिसेंट अभ्यास असेल. नसेल तर अनुभव गेन करा. पुढच्या पेपरसाठी आपल्याला ते कामी येऊ शकतात. आपल्याला येणं प्रकारे परीक्षा पास करायची आहे. येत्या लक्षामध्ये. सो भेटूया आपण लवकरच. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. आजचं लेक्चर कसं वाटलं ते नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. भेटूया आपण परत एकदा. धन्यवाद. जय हिंद.